मित्रांनो, आपण जेव्हा प्रेमकथा म्हणतो तेव्हा डोक्यात काय येतं? कोणाचं कॉलेजचं प्रेम, कोणाचं शेजारचं प्रेम, कोणाची ऑफिसमधील दोस्ती. पण आजची गोष्ट आपण सांगणार आहोत ना, ती एकदम हटके आहे. कारण ही कथा आहे एका साध्या मध्यमवर्गीय मुलीची आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या घराण्यातल्या वारसाची. हो, ही कथा आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या लव्ह स्टोरीची. आपण लहानपणापासून ऐकत आलोय, लग्नाच्या गाठीवरतीच ठरलेले असतात. कोण कोणाला भेटणार, कधी भेटणार आणि आयुष्यभराची जोडीदार म्हणून कोणासोबत राहणार हे नशिबाच्या वहीत आधीच लिहिलेलं असतं. हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांनाच लागू नाही, तर अगदी मोठ्या घराण्यातल्या लोकांनाही लागू होतं. म्हणजे बघा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचं लग्न कुठल्या तरी उद्योगपतींच्या मुलीशी होईल किंवा कुठल्या तरी राजकारण्याच्या लेकीशी होईल असं लोकांना वाटायचं. पण मित्रांनो, प्रेमाला जात, धर्म, पैसा, घराणं काही चालत नाही. जे जिथं व्हायचं तिथंच होतं. आता या कथेतली नायिका म्हणजे कोण, तर रश्मिताई पाटणकर. मूळच्या डोंबिवलीतल्या साधं घर, आईवडिलांच्या मेहनतीनं चालवलेली संसाराची गाडी. रश्मी वहिनी लहानपणापासूनच हुशार होत्या, पण त्या काळात मुलींसाठी खूप मोठं करिअर काढणं सोपं नव्हतं. तरी त्यांनी ठरवलं, मी शिकणार, माझ्या पायावर उभी राहणार. त्या शिकल्या वजेकेकर कॉलेजमध्ये. तिथं त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. शिक्षण झालं आणि घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी LIC मध्ये 1987ला नोकरी धरली. हो, ही सरकारी नोकरी नव्हती, कॉन्ट्रॅक्टवर होती, पण मध्यमवर्गीय कुटुंबात यालाच स्थैर्य म्हटलं जायचं. LIC मध्ये काम करताना रश्मी वहिनींची ओळख झाली जयवंती ठाकरे यांच्याशी. आता जयवंती कोण, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहीण. मित्रांनो, आयुष्यात काही वेळा अशी माणसं भेटतात जी आपलं आयुष्यात बदलवून टाकतात. जयवंती तशाच ठरल्या. त्यांच्या माध्यमातून रश्मींची पहिली भेट झाली उद्धव ठाकरे यांच्याशी. त्या काळात उद्धवजी राजकारणात फार सक्रिय नव्हते. ते शिकत होते जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये. त्यांना फोटोग्राफीची अफाट आवड होती. एवढंच काय, त्यांनी स्वतःची ॲड एजन्सी सुरू केली होती. म्हणजे मित्रांनो, उद्धवजींचं व्यक्तिमत्व हे राजकारण्यांसारखं नव्हतंच. शांत, कलावंत, क्रिएटिव्ह. तर दुसरीकडे रश्मी वहिनी साधी, थेट, जमिनीवरची. जयवंतीनं दोघांची भेट घडवली. दोघांची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीत काय झालं असेल हे फक्त ते दोघंच सांगू शकतील. कदाचित उद्धव ठाकरेंना रश्मींच्या साधेपणात, त्यांच्या डोळ्यातल्या आत्मविश्वासात प्रेम दिसलं असेल. कदाचित रश्मी वहिनींना उद्धवजींच्या शांत स्वभावात, कलात्मक छटेत आकर्षण वाटलं असेल. पण मित्रांनो, एवढं नक्की, तो स्पार्क झाला आणि दोस्तीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण हे सोपं होतं का? एका बाजूला प्रचंड मोठं घराणं ठाकरे, दुसरीकडे LIC मध्ये काम करणारी मध्यमवर्गीय मुलगी. समाजाला हे जुळतंय असं वाटणारच नव्हतं. पण मित्रांनो, प्रेम हे जर खरं असेल तर समाजाच्या अपेक्षा काहीच करू शकत नाहीत. आणि अखेर 13 डिसेंबर 1988 रोजी दोघं विवाहबद्ध झाली. त्या दिवशी कदाचित रश्मी वहिनींना जाणवलं असेल, आजपासून माझं आयुष्य बदलणार. आता मी केवळ एका व्यक्तीची पत्नी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरेत येणाऱ्या कुटुंबाची सून होणार आहे. मोठ्या घरात गेलं की सगळं सोपं असतं असं वाटतं, पण खरं सांगतो, तिथं जबाबदाऱ्या प्रचंड असतात. मातोश्रीवर रोज कोणी ना कोणी राजकीय कार्यकर्ता, नेता, पत्रकार, पाहुणा यायचा. त्यांची सोय करणं, घराचं नियोजन करणं, ही सगळी जबाबदारी रश्मी वहिनींनी खूप प्रेमाने आणि संयमानं सांभाळली. शिवसैनिकांसाठी मातोश्री म्हणजे मंदिर, पण त्या मंदिरात जाऊन त्यांना आपलंसं वाटायचं कारण होतं रश्मी वहिनींचं सौम्य वागणं. त्या स्वतः कधी पुढे येऊन राजकारण करत नाहीत, पण शिवसैनिकांशी जिव्हाळ्याचं नातं ठेवलं. कुणी गावाहून आलं तर त्याला जेवणाची सोय, कुठली अडचणीत आलं तर त्याला शब्दांनी धीर. उद्धवजींना राजकारणात बऱ्याच चढ उतारांना सामोरं जावं लागलं. कधी पक्षावर टीका झाली, कधी त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लागले, कधी मुख्यमंत्री म्हणून संकट आली. पण या सगळ्यात रश्मी वहिनींनी कधीही हुरळून न जाता संयम राखून उद्धवजींना खंबीर आधार दिला. शांत, मितभाषी, सौम्य, पण गरज पडली तर कणखर. घर सांभाळतानाच राजकीय वातावरणाची जाण, उद्धवजींना दिलेला विश्वास आणि आधार. मित्रांनो, ही ताकद प्रत्येक मोठ्या व्यक्तीमागं असते, पण ती लोकांना दिसत नाही. मित्रांनो, एका जोडप्याची ताकद ही दोघं झगमगत असताना नसते. कधी कधी एक जण प्रकाश झोतात असतो, तर दुसरा सावलीत राहून त्याला आधार देतो. रश्मी वहिनींनी आयुष्यभर सावलीत राहून उद्धवजींना साथ दिली. त्यामुळेच उद्धव ठाकरे आज जे काय आहेत त्यात रश्मी वहिनींचा मोलाचा वाटा आहे. या एक खरी LIC कर्मचारी ते मिसेस ठाकरे, एक प्रेरणादायी, हटके आणि मनाला भिडणारी लव्ह स्टोरी. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.